हॅलो नमस्कार मित्रांनो, WRD भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मित्रांनो, जलसंपदा विभाग भरती रिलेटेड एक नवीन अपडेट आलेली आहे। तर ती अपडेट अशी आहे मित्रांनो, जलसंपदा भरतीची सुधारित रिस्पॉन्स शीट अवेलेबल झालेली आहे आणि काही प्रश्नांची जी उत्तरे होते मित्रांनो, तर ते बदलून सुधारित उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर ही ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो WRD भरतीची। या ठिकाणी तुम्हाला सरळ सेवा भरतीचा एक सेक्शन दिसेल, यावरती क्लिक केल्यानंतर त्यानंतर तुम्हाला सरळ सेवा भरती सन 2023 या ठिकाणी असा दिसेल। त्यानंतर तुम्हाला सर्वात लास्टला यायचं आहे, अशा प्रकारे तुमच्या समोर एक पेज ओपन होईल। तर यामध्ये विवरणचं पेज आहे। त्यानंतर बघा सगळ्यात लास्टला जी अपडेट आहे 18 नंबरची ही अपडेट आहे सरळ सेवा भरती रिलेटेड। त्या अपडेट वरती तुम्ही ज्यावेळेस व्ह्यू वरती क्लिक करता त्यानंतर तुमच्या समोर ही पूर्ण PDF आहे ती ओपन होईल। तर यामध्ये जलसंपदा विभाग भरतीमधील जी सुधारित रिस्पॉन्स शीट आहे याविषयी काही सूचना वगैरे दिलेल्या आहेत, कोणत्या क्वेश्चन बाबत आक्षेप आले होते, त्यानंतर कोणते क्वेश्चन मध्ये आन्सर की चेंज झालेले आहे याविषयी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। काही प्रश्नांची उत्तरे ही बदलून सुधारित उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, ही जर PDF तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय। त्या लिंक वरती क्लिक करून मित्रांनो तुम्ही ही PDF चेक करू शकता। ठीक आहे, तर बघा या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता, कोणती कोणती आन्सर की चेंज झालेली आहे। या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही ही नक्की PDF चेकआउट करा, जर तुम्ही PDF अजूनपर्यंत जर चेक केलेली नसेल। ठीक आहे, आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की WRT भरतीचा जो कट ऑफ आहे तो कितीपर्यंत जाऊ शकतो याविषयी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत माहिती शेअर करणार आहे। तर बघा मित्रांनो, जलसंपदा विभाग भरती 2024 सुधारित अंतिम उत्तर तालिका, ठीक आहे, याविषयी तुम्हाला अपडेट दिलेले आहे। तर बघा एकूण जागा आहेत 4497 आणि एकूण जवळपास अर्ज आलेले आहेत 1.5 लाख, म्हणजे जवळपास 1.5 लाख विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन आहे 4497 जागांसाठी। त्यानंतर नेक्स्ट मुद्दा एकूण जागा बघा। आता बघा दप्तर कारकून या पदासाठी 430 जागा आहेत, कालवा निरीक्षक साठी 1189 जागा आहेत, मोजणीदार या पदासाठी 758 जागा आहेत। तर आता आपण अंदाजित कट ऑफ पाहणार आहोत मित्रांनो परिमंडळानुसार। ठीक आहे, आता या ठिकाणी महत्वाची माहिती होती। त्यानंतर नॉर्मलायझेशन होणार का, तर 100% मित्रांनो तुमचं नॉर्मलायझेशन होणार आहे, कारण की तुमची ही परीक्षा 8 शिफ्ट मध्ये झाली होती, त्यामुळे मित्रांनो नॉर्मलायझेशन नक्कीच होणार आहे। त्यानंतर आता महत्वाचा विषय की कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, तर तुम्हाला जो स्क्रीनवरती कट ऑफ दिसतोय मित्रांनो हा एक अंदाजित कट ऑफ आहे। या रेंज मध्ये तुमचा कट ऑफ जाऊ शकतो। ओपनचा कट ऑफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता किती लागू शकतो, पुरुष आणि महिला। त्यानंतर OBC चा कट ऑफ या ठिकाणी पाहू शकता। त्यानंतर नेक्स्ट SC ST कॅटेगरीचा महिला आणि पुरुषचा कट ऑफ बघा या रेंज मध्ये जाऊ शकतो। यामध्ये थोडेफार बदल होऊ शकतो किंवा या रेंज मध्येच तुमचा कट ऑफ जाऊ शकतो। त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे EWS चा कट ऑफ बघा अशा प्रकारे जाऊ शकतो। SBC कॅटेगरीचा बघा, त्यानंतर NT BCD NT कॅटेगरीचा कट ऑफ बघा या रेंज मध्ये पुरुष आणि महिलांचा जाऊ शकतो। आणि एक सर्व्हिसमॅनचा 100 ते 110 प्लस कट ऑफ जाऊ शकतोय। तर या रेंज मध्ये तुमचा कट ऑफ जाऊ शकतोय। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। थँक्यू सो मच, धन्यवाद।